वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 6वा अध्यायाच्या समाप्तीला आलो आणि 6व्या अध्यायाची थोडीशी धावती रिव्हिजनही आपण घेतली. आता 7मोध्यायाला सुरुवात. ओम श्री परमात्मने नमः. अथ 7मोऽध्यायः. जसं आपण 6व्या अध्यायात बघितलं की योगमार्ग मध्ये शरीर मन यांच्या द्वाराने केले झालेला जो योग आहे तो भगवंतांनी सांगितला आणि तो सांगून शेवटी पुन्हा भगवान हेच सांगतायत की योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां स मे युक्ततमो मतः. म्हणजे थोडक्यात माझ्यातच जो स्वतःचा अंतरात्मा लावतो तो सर्वात मोठा योगी आहे, युक्ततम आहे. युक्त, युक्ततर, युक्ततम म्हणजे गुड, बेटर, बेस्ट जसं 3 डिग्रीज इंग्लिशमध्ये तशा संस्कृतमध्ये आहेत. युक्त नुसता नाहीये, युक्ततर पण नाहीये, युक्ततम म्हणजे सर्वात जास्त युक्त तो आहे. असं करून पुन्हा त्या योगाचाही अंतर्भाव भक्तीमध्ये भगवान करतात आणि म्हणूनच 7व्या अध्यायाची ही सुरुवात तशीच आहे. कारण शेवटी हे भगवंतांनी जेव्हा सांगितलं तेव्हा काही आता मी आता तुला कर्मयोग सांगतो, आता तुला भक्तियोग सांगतो, असे एक एक हा अध्याय संपला असं सांगितलेलं नाहीये. हे कंटिन्युअसच आहे. त्यामुळे कोणत्याही अध्यायाची सुरुवात बघताना त्याचा रेफरन्स थोडासा आधीच्या अध्यायात आपल्याला मिळतो तो बघणं आवश्यक असतं. जसं 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला जेव्हा अर्जुन विचारतो एवम सतत युक्ताये. आता एवम म्हणजे कसे ते पाहायला 11व्या अध्यायाचे शेवटचे श्लोक पाहायला लागतात. तसं 6व्या अध्यायाच्या शेवटी त्या पराभक्ताचा उल्लेख भगवंताने केलाय आणि आता 7व्या अध्यायाच्या सुरुवातीलाही भगवान माझ्यात ज्याचं मन आसक्त झालेलं आहे त्याच्याबद्दल भगवान सांगणार आहे. श्री भगवानुवाच मय्यासक्त मनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु. म्हणजे आता हे पुन्हा त्याला पार्थ पृथाचा मुलगा तो पार्थ असे हाक मारतायत आणि का तर ते नात्यांनी प्रेमाचं नातं त्यांना एक जाणीव करून दिले आणि ते सांगतायत मय्यासक्त मनः म्हणजे मयी आसक्त मना अनन्य प्रेमाने माझ्या ठिकाणी चित्त धारण करून मदाश्रया म्हणजे माझाच आश्रय घेऊन माझ्यातच पूर्ण माझंच अधिष्ठान ठेवून सगळे ज्याचे व्यवहार चालतात. योगामध्ये लागलेला युंजन म्हणजे जोडला गेला, योगन युंजन योगात जोडला गेलेला योग हाच भगवंताच्या जोडण्याला म्हटलेलं आहे, त्याच्यात जोडला गेलेला. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की देवांचे देव म्हणजे ते महादेव झाले, तसंच योगातही जोडला गेलेला असं त्याचा विशेष त्याचा म्हणजे तो युक्ततम आहे म्हणून भगवान असा त्याचा उल्लेख करताय. असा तो माझ्या आश्रयाने जो राहतो म्हणजे माझ्या आश्रयाने तू आता ते अर्जुनाची हे म्हणजे आधी योग्याचं लक्षण सांगितलं, योगी भक्त आहे त्याचं लक्षण सांगितलं. आता भगवान म्हणतायत की अनन्य प्रेमाने माझ्या ठिकाणी आसक्त होऊन आणि अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन तू म्हणजे योगयुक्त असा
संपूर्ण विभूतिरूप असा होऊन शक्ती ऐश्वर्य या सगळ्यांनी युक्त होऊन सर्वांतरात्मा म्हणजे असंशयम समग्रम्मा माझं पूर्ण स्वरूप जे आहे ते तू जाणून घेशील. ते काय स्वरूप आहे ते ऐक. म्हणजे ते नुसतं ऐक म्हणत नाहीत किंवा ते ऐक बघ समजलं तर समजलं असं नाही. ते सांगतानाच भगवंताचा संकल्प झालेला आहे की हे अर्जुनाला कळणारच आहे म्हणजे कळलेलंच आहे ऑलरेडी असं झालं ते. तर तू जाणून घेशील हे भगवान आधीच त्याला सांगतायत. म्हणजे अं, आधी भक्ताचं आधीच अर्जुनाला तू भक्त आहेस, तू माझ्यात युक्त आहेस हे सांगण्याच्या तो मनस्थितीत नव्हता. त्यामुळे भक्तांबद्दल सांगून, भक्तीबद्दल सांगून, ज्ञानाबद्दल सांगून, संन्यासाबद्दल सांगून, त्यागाबद्दल सांगून तो अर्जुन आता त्याची जी मूळ जी वृत्ती आहे, कारण अर्जुन हाही नरनारायणातला नर आहे. जसं म्हणतात की यशोदेला विश्वरूप दाखवलं आणि माया टाकली, तसं गीतेचा उपदेश झाल्यावर अर्जुन खरं तर मुक्तच झालेला आहे. पण ते कार्य होण्यापुरतं ते ज्ञान भगवंतांनी थोडंसं त्याचं मोह दूर होण्यापर्यंत परोक्षापर्यंत ठेवलं आणि पुढे भगवंतांचं निर्याण झाल्यावर जेव्हा भिल्लाकडनं अर्जुनाचा पराभव झाला तेव्हा त्याला ते मोठं दुःख झालेलं आहे. भगवान गेलेले आहेत आणि आपलं सामर्थ्य वगैरे काही नाही ते भगवंताचंच होतं. हा सगळा त्याला जेव्हा विचार येतो तेव्हा ते ज्ञान ते प्रकट पुढे झालेलं आहे. पण त्याची जे मूळ आहे ते इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की असंशयम म्हणतात. म्हणजे अ, अ, सगळं जे माझं समग्र रूप आहे, सगळ्या विभूतींनी युक्त असं जे समग्र रूप आहे, ते तू असंशय म्हणजे निस्संदेहपणे विदाऊट एनी डाऊट यू विल रिसीव्ह इट असं भगवान म्हणतात. ते तू जाणशीलच आणि म्हणून ते तू आता ऐक. आता असं ते भगवान सांगतात. अ, दुसरा श्लोक. हो, घ्या ताई. बरं पडेल मला. हो, हो. बरं पडेल मलाही. घ्या दुसरा. वाह! वाह! आता म्हणजे गोविंदगिरीजी महाराजांनी ज्ञानेश्वरी भावकथामध्ये सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वरीत अर्थात ते आलेलं आहे त्याचंच वर्णन त्यांनी केलेलं आहे की जे लक्ष्मीला सांगितलं नाही, वसुदेव देवकी नंद यशोदांना सांगितलं नाही, बलरामजींनाही जे सांगितलं नाही, असं ते ज्ञान अर्जुनाला भगवान सांगतायत. आणि आता तर म्हणजे 6व्या अ, अध्यायाच्या मध्ये फक्त थोडासा अर्जुनाने ती शंका व्यक्त केलेली आहे. प्रश्नही नाही, नुसती एक शंका व्यक्त केली, की असंशय म्हणजे महाभाव जे पासून श्रीकृष्णांनी सांगायला सुरुवात केली, की अर्जुनाने म्हटलं, की हे मन अ, दृढ आणि वायूप्रमाणे याचा निग्रह करणं कठीण आहे असं मला वाटतंय. म्हणजे एवढं नुसतं म्हटल्यावर भगवंतांनी जो उपदेशाला सुरुवात केली आहे, ते त्यांचं फ्लो चालूच आहे. कारण याचं कारण म्हणजे अर्जुनाबद्दलचं प्रेम असलेलं आहे. अर्जुन हा तो तेवढ्यापुरता तो मोहात आपल्याला सापडलेला दिसतो. कारण त्या त्या मोहाचं एक हेही कारण आहे, की आपल्या सर्वांवर कृपा करण्यासाठी अर्जुनाच्या निमित्ताने उपदेश करायचा होता. भगवंताचा विरोध करणाराही श्रेष्ठ भक्त असावा लागतो, जसा रावण कुंभकर्ण आहे. तसं भगवंताकडनं उपदेश घेणाराही तो ज्ञानात काही खरं तर अर्जुनाच्या कमी नाही. ही भगवंताची एक आपण लीलाच समजू. आपण ज्ञानेश्वरी जर वाचलं तर अर्जुनाचं इतकं कौतुक केलेलं आहे. आपण आपलं म्हणजे तुमच्याबद्दल म्हणत नाही, पण पूर्वी कधी हे करताना त्या अर्जुनाला कन्फ्युजन झालं किंवा असं आपण सहज म्हणून जातो. पण अर्जुन ही नर-नारायण ऋषींमधला एक नर ते आहेत आणि तो अवतार त्यांचा नर आणि नारायण हा अवतार अजूनही आहे. म्हणजे असा तो अर्जुन आहे. ती काही साधी गोष्ट नाही अर्जुन असणं, होणं म्हणजे. तर त्यामुळे ते भगवंताला त्याच्याबद्दलचं प्रेम इतकं वाहून जातंय, की ते पुढे-पुढे त्याला जे शब्दात कधी स्पष्टपणे आलं नाही, त्या सगळ्या गोष्टी त्यांना ते सांगत जातायत. तर आता ते सांगतायत, की
मी ज्ञान तुला सांगेन, ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम अशेषतः. म्हणजे तुला मी ज्ञान नुसतं सांगेन असं नाही, पण विज्ञानासहित, म्हणजे त्या ज्ञानाच्या अनुभवासहित मी तुला ज्ञान सांगेन. हे भगवंताचं वचन आहे आणि ही अर्जुनाची योग्यता आहे. एक विशेष इथे लक्षात घेण्यासारखं आहे की अ, भगवंतांनी सांगितलेले तत्विद्धित प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आता ते ज्ञानाबद्दलचे प्रश्न करावे, आत्मा काय हे जाणून घ्यावं, ह्या दृष्टीने शिष्याचे प्रयत्न करावे, मग त्या गुरूंची सेवा करावी आणि मग ते गुरु उपदेश देतात. इथे अर्जुनानी त्या आत्ता फक्त 6व्या अध्यायात त्यांनी 5व्या अध्यायात त्याग आणि संन्यास यातला फरक विचारलाय. पण अदरवाईज मला आत्मस्वरूप समजावून द्या असा काही अर्जुनाचा प्रश्न नाहीये, किंवा त्यांनी तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया असं आयुष्यभरात केलंय तर तसंही नाहीये. अर्जुनाची सख्य भक्ती आहे. म्हणजे 11व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन परमेश्वराची माफी मागतोय की तुझ्याबरोबर हसताना खेळताना एकत्र हे करताना माझ्याकडनं तुझा मान राखला गेला नाही, त्याबद्दल क्षमा कर वगैरे. अर्थात सख्य भक्तीत उलट हे करणं हे भगवंतांनाही आवडणार आहे. पण सांगायची गोष्ट अशी की अर्जुन आपला हा भाऊ आहे, आपल्यापेक्षा ज्ञानी आहे किंवा त्याच्यात काही ईश्वरांश आहे असं असलं तरी त्याचं एक आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेला एखादा मित्र कसा असतो, तर सखा या दृष्टीने अर्जुनाची भक्ती आहे. तर त्या भक्तीच्या योगाने त्याला हे ज्ञान, भगवंताच्या प्रेमाने, भगवंत त्याच्या सख्यावर प्रेमाने त्याला हे सांगावंसं वाटतंय, हे विशेष आहे. अर्जुनाला मागावं लागलं नाही, भगवान स्वतःहून सांगतायत. आणि काय सांगतायत की हे ज्ञान हे विज्ञानासहित तुला सांगेन. म्हणजे ज्ञान तुला होत जाईल, त्याचा अनुभवही तिथेच येणार आहे. आणि ते कसं ज्ञान आहे की यज्ञात्वा इह, म्हणजे इथे या संसारात या संसारात पुन्हा भूया म्हणजे जन्म घेणं, म्हणजे पुन्हा अ, अ, या संसारात पुन्हा जन्म घेणं, म्हणजे इथे याचा अ, अ, म्हणजे एखादी गोष्ट हवी असणं ते पुन्हा होणं यालाही भूया म्हणतात. तर इथे भूया याचा अर्थ आहे पुन्हा, म्हणजे या संसारात पुन्हा दुसरं काही जाणण्यासारखं काही राहणारच नाही. कारण काय, आत्मानंद एकदा प्राप्त झाला, तो सच्चिदानंद परमात्मा जो सर्वत्र सर्वव्यापी सर्वरूपाने जो आहे, तो कळला म्हटल्यावर जगातलं सगळं कळल्यासारखंच आहे. तर इतकं ते आश्वासन भगवान देत आहेत की मी तुला असं ज्ञान देईन, त्याचा तुला अनुभव असेल आणि त्याच्यानंतर काही जाणण्यासारखं उरणार नाही आणि जाणण्याची इच्छाही राहणार नाही. कारण ते ज्ञानरूप, तो ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीचा नाश होऊन तो आणि ज्ञान देणारा सद्गुरू, असे 4 गोष्टी राहतच नाही तिथे. तिथे तो ज्ञान घेणारा, देणारा, ज्याचं ज्ञान आहे ते आणि ते स्वतः ज्ञान, हे सगळं एकरूप ते सच्चिदानंद रूप आहे, हे त्याला अनुभव येतो. तसा तुला होईल असं भगवान सांगतात. आणि तुला जे देतोय ते किती महत्वाचं आहे हे भगवान आता पुढच्या श्लोकात सांगतायत. आणि हाही खूप फेमस असा श्लोक आहे. आपण आधीच्या अध्यायात पण काही विवरण करताना याचा संदर्भ घेतलाय. 3रा श्लोक. वा. मनुष्याणाम सहस्रेषु, म्हणजे सहस्र इथे जसं पुरुष सुक्तात भगवंतांचं वर्णन केलंय, सहस्र शीर्षा सहस्रपादा, म्हणजे फक्त हजार असं नाही, अनंत असं, म्हणजे असंख्य याचं समवाचक सहस्र हा संस्कृतमध्ये शब्द येतो. तर अनंत असंख्य लोकात फार क्वचितच कोणी असे ते यतते कश्चित यतती सिद्ध आहे, म्हणजे ही मुक्ती प्राप्ती करायचा प्रयत्न करतात, असे अनंतात फार कमी असतात.
आता आपण म्हणू की आपण तर करतोय प्रयत्न किंवा एवढे सगळे जण गीतेचा अभ्यास करतायत. तर ही प्रयत्न जो आहे ही आत्ता थोडी कुठेतरी सुरुवात झाली आहे. खरा प्रयत्न म्हणजे साधन चतुष्टय संपत्तीची प्राप्ती अ, करण्यासाठी दृढ राहणं हा खरा प्रयत्न आहे. जसं म्हणजे गीतेचं आपण सार पाहिलं, की सर्व इंद्रियांना सर्व विषयातनं आवरून पूर्ण परमेश्वराच्या ठिकाणी लावलं आणि त्याच्यासाठी जे काय करायला लागेल ते मी करणार. ही जी वृत्ती आहे ती खरी मुमुक्षा आहे. त्यामुळे साधन चतुष्टय संपत्तीत यमदमादी षटसंपत्ती तर सांगितली आणि त्याच्याबरोबर विवेक, वैराग्य आणि मुमुक्षा आहे. तर ही मुमुक्षा आहे. मुमुक्षाचं डेफिनेशन कसं आहे, की एखाद्याला जर पाण्यात डोकं घातलं. मी एक एक कथा आठवली त्याच्यावर. एक माणूस रामकृष्ण परमहंसांकडे आला आणि तो म्हणाला, "तुम्ही ईश्वराला पाहिलंय, मला ईश्वराचं दर्शन करून द्या." तर ते म्हणतात, "माझ्याबरोबर ये, चल गंगेवर." मग गंगेवर नेतात, थोड्या खोल पाण्यात त्याला नेतात आणि पटकन त्याचं डोकं पाण्याच्या आत घालतात. तो असा तडफडून एकदम येऊन बाहेर येतो आणि म्हणतो, "महाराज हे काय करता?" तर म्हणाले, "आत्ता तुला श्वास घेण्यासाठी जितका जीव कासावीस झाला, ज्यावेळी परमेश्वराकरता जीव एवढा कासावीस होईल, तेव्हा तुला तो दर्शन घडवू शकेल." तर याचा अर्थ काय आहे? ते यतती म्हणजे प्रयत्न करणं म्हणजे थोडासा वेळ केला चला आता तासभर मी असा जप केला, 40 मिनिटं असा अ, गीतेचा क्लास केलाय आणि इतर वेळी मी म्हणजे हे मी माझ्याबद्दल सांगतोय, की अ, थोड्या कारणानेही पटकन राग येणं किंवा काही व्यवहारात काही अडचणी आल्या तर त्याचं टेन्शन येणं, याचाच अर्थ आपली श्रद्धा तेवढी ईश्वरावर नाहीये. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येणं, याचाच अर्थ योगक्षेमम वहाम्यहम याच्यावर विश्वास तरी नाहीये, कारण किंवा तेवढी अनन्य आपली भक्ती नाहीये हे आपण मान्य करतोय. तर यततामपि म्हणजे कश्चित यतती सिद्धये मधले पण जे प्रयत्न करणारे ते भयंकर प्रयत्न करणारे आणि अशा भरपूर प्रयत्न जे पूर्ण त्यांचं आयुष्याचं ध्येयच परमात्मा प्राप्ती आहे. त्यांच्यामध्ये ही यततामपि सिद्धानाम कश्चिन्मा वेत्ती तत्वतः म्हणजे त्यातल्या त्या सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी कश्चिन्मा वेत्ती तत्वतः म्हणजे क्वचितच कोणी आहे त्यांना माझी प्राप्ती होत असते. आपण कोणत्या धर्माबद्दल टीका किंवा असं काही नाही, पण असं म्हणतात की मोहम्मद पैगंबरांना ते परमेश्वराची त्यांची शोध चालू असताना एकदा प्रकाश दर्शन झालं आणि त्यांना वाटलं की हाच परमेश्वर. त्यामुळे त्याने तो परमेश्वर आकाररहित आहे, म्हणजे ते सगुण निराकार परमेश्वराला मानतात. म्हणजे तो दयाळू आहे. त्यांची अल्लाह सारखी काहीतरी 98 का अशी नावं आहेत. ती सगळी आपल्या विष्णू सहस्रनामात आलेलीच नावं आहेत. म्हणजे अल्लाह म्हणजे भगवानला अल्लाह किंवा अल्लख आपण म्हणतो तसं आहे किंवा रहीम म्हणजे दयाळू, दयावान असं आहे. तर ते तिकडेच थांबले आणि तिथेच म्हणजे तेच त्याचा त्यांनी प्रचार केला. त्यामुळे अध्यात्मातही पुढे गेलेल्या लोकांना किंवा एखाद्याला ज्ञानमार्गाने तो गेला आणि मुक्ती मिळाली. पण खरं मला जाणणारा जो आहे तो पराभक्त, जसे संत महात्मे सगळे आपले आहेत, होऊन गेले आणि आताही आहेत, की ते शिवम भूत्वा शिवम यजेत. भगवान स्वतः ते भगवत स्वरूप होऊन भगवंताला जाणतात. मागेही आपण कदाचित बोलताना ते आलं असेल, की तुकाराम महाराजांचं ते एक पद आहे ते, की अ, पाया पडू ते पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न केलं. तर तिथे सुरुवात तर पांडुरंगाच्या सगुण रूपापासूनच केली आहे. पण ते पुढे ते त्या भक्तीत इतके एकरूप झाले, की पाया पडायला गेले तर रूप दिसत नाही. पुढे आलिंगन द्यायला गेले तर दुसरं कोणी नाही. असा तो एकत्वाचा अनुभव. कोणी वर्णन करू शकणार नाही असा तो अनुभव त्यांनी त्या पदात मांडलाय. तर तसे जे भक्त माझे योगी जे योग वित्तमा किंवा योग उत्तम योगात उत्तम युक्ततमः जे म्हटले ते तसे आहेत असं ते सांगतात. आणि
असे जे पुरुष आहेत तेच आपण संत म्हणा किंवा अवतार संत असं आपण त्यांना म्हणतो. आता चौथा आणि पाचवा एकत्र घेऊया. वा. आता हे म्हणजे अ, जगदोत्पत्ती झाली तर जगदोत्पत्तीत अ, सर्वात पहिलं तो जेव्हा संकल्प झाला तेव्हा महत्तत्व ही त्या विराट स्वरूपाचं शुद्ध बुद्धी म्हणता येईल तसं ते महत्तत्व. अहंकार, मग प्रकृती, विद्या, अविद्या अशा पद्धतीने पुढे आणि मग पुढे पंचमहाभूतत्व म्हणजे भूमी म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश असं झालं. तर ते आता उलट्या मार्गाने जातात की पृथ्वी, भूमी, आपो, नलो, वायू, खम म्हणजे पंचमहाभूत झाली. पृथ्वी, आप, हे अ, तेज, वायू आणि आकाश आणि त्याच्या पुढे मन आणि बुद्धी. ह्याचाच सगळा हा खेळ आहे. कारण मन आपलं जसं आहे, बुद्धी आपली जशी आहे, ती बुद्धी एक शरीर सोडल्यावर दुसरं त्या पद्धतीची पंचमहाभूत आकर्षित करून पुढचं शरीर घेते. त्यामुळे या सगळ्यांचा आठ याचा हा खेळ चाललेला आहे. तो प्रकृतीच्या अपरा प्रकृती म्हणजे जड प्रकृती किंवा अविद्या माया ज्याला म्हणतात, त्यांनी जो बनलेला आहे. हे पूर्ण जगत त्यांनीच बनलेलं आहे, दिसत आहे. पण ते वरकरणी त्यांनी बनले, पण ते राहतंय कशाच्या आधाराने? जसं आपण मागे बघितलं, आपल्याला ही गाढ झोप लागते, तेव्हा तो आनंद, आनंद तिकडे असतो, फक्त जाणीव नसल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे तो जाणवत नाही. पण हे शरीर राहायला सुद्धा त्या आनंदाची अनुभूती तेवढी आवश्यक असते. म्हणून ती गाढ झोप आवश्यक असते तेव्हा. तर त्या चैतन्यावर ते चैतन्य जे आहे, ती प्रकृती जी आहे, तर ती अ, अ, त्या चेतन प्रकृती किंवा विद्यामाया जी आहे, त्याच्यावर ती हे सगळं जीवरूप चैतन्य अधिष्ठात आहे आणि त्यांनी अ, अ, त्या प्रकृती हीच या जगाची प्रेरक शक्ती आहे, क्रियाशक्ती ही सगळी ती आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे जे आपण अ, जगदंबा म्हणतो किंवा या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता, हे सगळं जे म्हणतो ती सगळ्या ज्या आहेत, लज्जा आहे मनुष्याच्या ठिकाणी, ही सगळी सरस्वती, अंबा, म्हणजे महालक्ष्मी किंवा देवी पार्वती हे सगळे ती विद्यामायेची रूपं आहेत. तर ही विद्यामाया ही परा प्रकृती आहे. आणि जी बाह्य जी दिसते की मन, बुद्धी आणि पंचमहाभूतात जी आहे, ती अपरा बुद्धी आहे. तर पहिल्यांदा ते पूर्ण आत्मतत्वापर्यंत नेण्याच्या आधी त्या पराप्रकृतीपर्यंत अर्जुनाला ते इथे सांगतात. आणि ती माझी प्रकृती आहे, ती जीवरूपाने अ, सगळ्यांच्यात आहे. म्हणजे अंतर्यामी स्वरूपाने तिला सर्वेश्वर म्हणा किंवा सर्वेश्वरी म्हणा, तिथे पुरुष किंवा स्त्री असा संबंधच नाहीये. तर ती प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे, असे सांगतात. म्हणजे जे जे चैतन्य आहे, ते सगळे ते ईश्वराचंच चैतन्य, विद्या शक्तीच आहे. 6वा श्लोक. वाह! वाह! आता एक मला अजून एक 4थ्या आणि 5व्या मधलं एक सांगायचं अजून एक वाटतंय सांगावंसं.
की इथे ती अष्टधा प्रकृती सांगितली. म्हणजे अष्टधा म्हणजे पंचमहाभूत आणि मन, बुद्धी. याच्यापेक्षा वेगळी जी आहे ती माझी अ, अ, पराप्रकृती आहे हे जेव्हा सांगितलं. याचाच अर्थ काय आहे, की पंचमहाभूताचं जे दिसतंय, मन आणि बुद्धी आपण स्वतःचा जरी विचार केला, की आपल्याला जर कुठे अ, आपला अंतरात्मा कुठं किंवा तत्वमसी किंवा अहम ब्रह्मासीतल्या अहमची शुद्धी करायची आहे. म्हणजे मी कोण आहे किंवा अंतर्यामी हे रूप माझं काय आहे हे समजायचं असेल, तर हा अभ्यास आहे, की हे स्थूलदेह पंचमहाभूताचं त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. त्याच्यावर जाऊन मनापेक्षाही मी वेगळा आहे आणि बुद्धीपेक्षाही वेगळा आहे. इथपर्यंत तुला जायचंय हे ते भगवान सांगतायत. आणि ते झाल्यानंतरही देह आहे, कारण प्रकृती आहे तिथे, पण ती मग विद्यामय आहे. ह्या सगळ्यापेक्षा जेव्हा वर बुद्धी जाते, तेव्हा ती खरी साधनेला सुरुवात आहे. तिथेच तो सगळा भक्त भगवानांचा खेळ तिकडे सुरू होतो. हे भगवान इकडे जाणवून देतात. आणि त्या विद्यामय आहेत. असं सांगतात, की अ, वनवासात जाताना राम सर्वात पुढे असायचे, मध्ये सीता आणि मागे लक्ष्मण. आणि लक्ष्मणाला थोडा वेळही रामाचं दर्शन नाही झालं, तर ते कासावीस व्हायचे. भगवान शेष आहेत, कायमचा सहवास आहे त्यांना. सर्वात एकरूपत्व आहे ते. भगवान शेष म्हणजे भगवंताचीच जी अव्यक्त शक्ती आहे ती ती तीच आहे. सांग फक्त 5-10 मिनिटं. अव्यक्त शक्ती भगवंताची ती आहे. तर त्यांना कासावीस व्हायचं. मग ते सीतेला विनंती करायचे, की अ, थोडंसं मला दर्शन घेऊन दे. मग सीता बाजूला होऊन परमेश्वराचं त्यांना दर्शन व्हायचं. तर अशी ही विद्याशक्ती जी आहे ती आणि म्हणूनच वेदांनाही छ छंद का म्हटलेलं आहे, की जे झाकून ठेवतात ते छंद आहेत. म्हणजे अविद्या शक्ती आहे, त्याचा तुम्ही अभ्यास केलात. विज्ञान आहे किंवा भौतिकशास्त्र आहे, त्याचा अभ्यास करून तुम्ही झाकलेलं बाहेर काढताय तेही सगळं अज्ञानच तेही सगळं पंचमहाभूताचंच बाहेर काढतायत. पण जरी आपण म्हटलं, की वेद किंवा हे पण सच्चिदानंदापेक्षा अक्षर कसं वेगळं असायला पाहिजे ना, पण त्यालाही अक्षर म्हटलंय, कारण ते विद्याशक्तीचा भाग आहे. त्या विद्येनीच ती विद्या तुम्हाला परमेश्वराशी अलाइन करून तुमची तेवढी योग्यता झाल्यावर ती स्वतः बाजूला होत नाही, ती परमेश्वरातच विलीन होते आणि तुम्हाला आत्मदर्शन होतं. तर ते होण्यासाठी पहिल्यांदा या 8 गोष्टीपेक्षा वेगळं असं आपल्या स्वतःत आपल्याला काय सापडते. कधीतरी आपल्याला कारणाशिवाय आनंद, विशेषतः एखाद्या प्रसन्न देवालयात गेलं किंवा गुरूंच्या दर्शनाला गेलं, की एक कधी छान गोष्टींनी एक आतून एकदम आनंदाची अनुभूती येते. तर आपल्याला हे कळतं, की हा आनंद हे माझ्या शरीराच्या संबंधी नाहीये. माझं मन आणि बुद्धीत जर तो आनंद असता, तर मला पाहिजे तेवढा तेव्हा घेता आला असता. म्हणजे कुठेतरी हा आनंद काहीतरी याच्यापेक्षा वेगळा आहे आणि तो मला आतून होतोय. तर त्या ठिकाणी त्या जाणीवेकडे आणि जसं-जसं लक्ष जाईल, जे रमण महर्षींचा जो मार्ग आहे, त्यात फक्त हू एम आय? मी कोण आहे याचीच फक्त एन्क्वायरी करत ते आत्मरूपापर्यंत पोहोचलेले आहेत. वेदांतातही तसंच आहे. एक गोष्ट अशी सांगितली जाते, की रोचन आणि विरोचन. विरोचन म्हणजे प्रल्हादाचा मुलगा जो सॉरी हो, प्रल्हादाचा मुलगा बलिराजाचे वडील आणि रोचन हा तेव्हाचा इंद्र. तर हे दोघे बृहस्पतींकडे जातात. बृहस्पतींना म्हणतात दोघांनाही प्रश्न पडतो, की मी आपण म्हणतो, पण मी खरा कोण आहे? दोघंही बृहस्पतींकडे जातात. बृहस्पती त्याला म्हणतात, की असं करा, तुम्ही तुमच्या महालात जा. छान सगळं अ, देहाला म्हणजे सगळं सजवा, चांगले आभूषणं घाला, कपडे चांगले घाला आणि आरशात पहा, जे रूप तुम्हाला दिसतं तेच तुम्ही आहात. दोघंही जातात, दोघंही ते पाहतात आणि त्या लेव्हलला ज्याची जशी लेव्हल तसा अधिकार जैसा उपदेशू जसं तुकाराम महाराज म्हणतात, तसं ते बृहस्पती तसं सांगतात. विरोचन आरशात बघतो, अरे हे माझं रूप हाच मी आहे. त्याला ते पटतं आणि तो पूर्ण तो चार्वाक वादात तसाच तो पुढे वागत राहतो.
इंद्राने ते पाहिल्यावर म्हणतो, "हे तर माझं रूप कायम तसं राहत नाही ना. म्हणजे हे आता मी चांगले कपडे घातलेत. कधी मी आता मला असुरांचं युद्धाचं हे आलं, की माझा चेहरा बदलतो. तर बदलणारा असा मी बदलला तरी पण माझा मी तोच आहे असं मला वाटतं. म्हणजे मी काय वेगळा ह्याच्यापेक्षा असला पाहिजे. तर म्हणून तो परत बृहस्पतींकडे जातो. ते म्हणतात 100 वर्ष तपश्चर्या कर, ब्रह्मचर्य पालन कर आणि परत ये. मग 100 वर्ष तपश्चर्या केल्यावर ते सांगतात, "अरे ते मन तू आहेस." असं 100-100 वर्ष तपश्चर्या करत त्यात एक-एक वरच्या कोशापर्यंत त्याला नेतात. मग बुद्धी तू आहेस असं करून मग ते अंतरात्म्यापर्यंत त्याला ते घेऊन जातात. तर तसं आपल्याला जे मय्यावेश मनो ये मान याच्यासाठी अंतरात्मा जे 6व्या अध्यायाच्या शेवटी जे म्हटले, की मद्गते नांतरात्मना तर तो अंतरात्मा शोधायचा कुठे? आपण म्हणतो ना, की एका एक गोष्ट रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, की एका बाईची झोपडी असते, 2 खोल्या असतात. बाहेरच्या खोलीत उजेड आहे आणि आतल्या खोलीत अंधार आहे. तिची सुई आतल्या खोलीत हरवते. आता सुई हरवली तर ही बाहेर येते आणि बाहेरच्या खोलीत शोधत असते. तर एक माणूस विचारतो, "काय झालं?" तर म्हणते, "सुई हरवली." ती शोधते. तर कुठे पडली? तर आतल्या खोलीत. मग तिथे का शोधत नाही? कारण तिथलं मला काहीच दिसत नाही. तर हीच अवस्था आपली सगळ्यांची होते, की आपण आनंद जे आपल्याला दिसतंय त्यात शोधायला जातो. पण तो आनंद बाहेर नाही, तर त्या आतल्या अंधारात आपल्या खोलीत तो आनंद आहे. तर हे कळण्यासाठी अ, जिथे तो नाही हे जाणून देण्यासाठी हे अष्टधा प्रकृती भगवान सांगतायत. आणि आता 6व्या श्लोकाचा अर्थ बघू. एतद्योनीनी भूतानी सर्वाणि त्युपधारय म्हणजे सर्व भूत जी आहेत त्या या 2 प्रकारच्या प्रकृतींनी निर्माण होतात. एतद्योनीनी म्हणजे या 2 प्रकारच्या प्रकृतीपासून त्या उत्पन्न होतात. अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा आणि अ, 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 हे जरी होत असलं म्हणजे विद्या प्रकृती आहे, अविद्या प्रकृती आहे, पण त्यांचं अधिष्ठान माझ्यावर आहे. म्हणजे माझ्यामुळेच मी स्वतः काही करत नाही. म्हणजे जसं म्हणतात, की सूर्याच्या प्रकाशाने वनस्पती अन्न बनवतात. सूर्य स्वतः अन्न बनवत नाहीये, पण त्याच्यामुळे ते अन्न बनतं. तशा या प्रकृती ज्या आहेत, ते हे सगळं म्हणजे अ, मीच पूर्ण जगाची उत्पत्ती म्हणजे प्रभव म्हणजे होणं. त्याचा प्रलय म्हणजे त्याचा लय होणं. हे सगळ्याचं कारण म्हणजे त्याचं अधिष्ठान हा माझ्यावरच आहे. त्या ज्या प्रकृती करतात, पण त्या प्रकृती माझ्याशिवाय त्या काही करू शकत नाहीत. कारण तो सच्चिदानंद हा मीच आहे, हे भगवान सांगतायत. असं तू निश्चितपणे जाण, असं ते सांगतात. आता पुढचा श्लोक. स्पष्ट सांगतायत भगवान. हाच म्हणजे कृष्णावतारात भगवंतानी इतकं स्वतःला ओपन केलंय, असं कोणत्याही अवतारात त्यांनी केलं नाही. की आणि गीता सोडून इतर कुठल्याही ठिकाणी भगवानांनी मीच तो आहे, माझंच तू ऐक किंवा माझीच उपासना कर, हे भगवानही स्वतः कधी म्हटलेले नाही. पुढे म्हणजे असं सांगतात, की असं सांगतात कशाला भागवतात ते गोष्ट आलेलीच आहे, की वसुदेवजी एकदा सगळेजण ऋषी मंडळी जमलेले असतात. त्यांना म्हणतात माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा म्हणून. त्या ऋषींना आश्चर्य वाटतं, यांचा मुलगा स्वतः साक्षात परब्रह्म आहे आणि यांना ते माहिती आहे, जन्माच्या वेळी यांना सांगितले. तरी हे हा प्रश्न विचारतात. तर नारदजी म्हणतात, "सांगा त्यांच्या समाधानाकरता म्हणून सांगा" म्हणून. तर तेव्हा ते ऋषी सांगतात, "अहो, तुम्ही हे सगळं अशी कर्म आहेत, ही करावी, ती करावी किंवा असा ज्ञानाचा हे उपदेश करतात आणि म्हणतात, हे खरं आपण विचारलं आपली आज्ञा म्हणून सांगितलं, पण खरं तर तुमचे साक्षात परब्रह्म, परमात्मा भगवान तुमच्या पोटी आलेत. राम आणि कृष्ण यांना तुम्ही
मनुष्य कसे समजता म्हणे, हे साक्षात भगवान शेष आणि शेष नारायण तुमच्या पोटी आलेले आहेत. आता हे वसुदेवांनी ऐकलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीकृष्ण बलराम सकाळी उठल्यावर सगळे विधी आटपून पहिल्यांदा हे आई वडिलांच्या दर्शनाला येऊन मग राज्यसभेत जायचे. तसे दर्शनाला आले. आल्यावर वसुदेव म्हणतायत की अं, आपण कोण आहात हे मला सगळ्या ऋषींकडनं कळलेलं आहे. तर त्याच्यावर भगवान असं म्हणत नाहीत की वा तुम्हाला कळलं बरं झालं, आता माझ्यातच बुद्धी ठेवा, असं नाही म्हणत. भगवान तेव्हा म्हणतात की पिताजी, जशी आमच्याबद्दल तुमची ईश्वर बुद्धी झाली आहे तशीच सर्व जगाबद्दल ठेवा की झालं. तर असं आहे, ते कधीही स्वतःला सत्पुरुषही बघा की मी ईश्वर आहे, मी ईश्वरूप झालो, मला ज्ञान झालं, कधीही म्हणत नाही. पण हा केवळ दया आणि अर्जुनाबद्दल आणि आपल्या सर्वांबद्दलची दया म्हणून अगदी स्पष्ट पद्धतीने भगवान इथेही सांगतात की मत्त परतरम न अन्यत. म्हणजे हे धनंजया, माझ्यापेक्षा अन्य दुसरा कोणीही नाही. अ, आता धनंजय याचा अर्थ धन जिंकलेला असाही होतो. प्राणांमध्ये एक धनंजय वायू पण सांगितलेला आहे. तो काही योगिक क्रियामध्ये उपयोगी होतो. आणि खरं धन जे आहे की विद्याधन किंवा तपोधन असा तो अर्जुन, म्हणून त्याला धनंजय म्हटलेलं आहे. आणि पुढे तुला हे मिळणार आहे म्हणून ऍडव्हान्स मध्येही त्याला ते सांगतात की हे तुला मिळणारच आहे. की मयी सर्वम इदम प्रोतम, म्हणजे मीच, माझ्यामध्येच हे सगळं, जसं एका माळेत मणी ओतात तसं माझ्यातच हे जग सगळं ओवलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच्या आत मीच आहे, सगळ्यांच्या बाहेर मीच आहे, ज्यांनी बनलंय तेही मीच आहे, असं ते भगवान त्यांना सांगतायत की माझ्याशिवाय दुसरं नाही. एखादी गोष्ट बनताना दोन हे लागतात, ती वस्तू बनवणारा आणि ज्यानी बनतं ते, म्हणजे उपादान कारण आणि कर्ता त्याचा, असे दोन्ही लागतात. म्हणजे कुलाल आणि माती याचं उदाहरण देतात घडा बनवायला. पण ईश्वर उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. म्हणजे निमित्त कारण म्हणजे जो बनवतो ते, आणि उपादान कारण ही आहे. जसं त्याच्यासाठी एक उदाहरण देतात, जसा कोळी तो जाळं तो बनवतो आणि स्वतःपासूनच बनवतो, तसा परमेश्वरापासून हे ईश्वर बनवलेलं आहे. तसंच माझ्यात हे सगळं जग जसे मणी माळेत ओवावे तसं गुंफलेलं आहे, असं हे सांगतात. मला वाटते 53 झालेले आहेत. आपण प्रार्थना घेऊ. उद्या आपण 8वा श्लोक घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.